आज शेअर बाजारात सकाळी फ्लॅट सुरुवात झाली। शेवटी शेअर बाजार तेजीसह बंद झाला। निफ्टी 80 अंकांनी वाढून 24,274 वर बंद झाला, तर सेन्सेक्स 230 अंकांनी वाढून 80,234 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 110 अंकांनी वाढून 52,301 वर बंद झाला। आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 16 कंपन्यांचे शेअर्स हे हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित 14 कंपन्यांचे शेअर्स हे लाल रंगात बंद झाले। त्याचप्रमाणे निफ्टी 50 जे आहे तर त्या 50 पैकी 25 शेअर जे आहेत ते हिरव्या रंगात बंद झाले आणि उरलेले 25 कंपन्यांचे शेअर्स हे घसरणीसह लाल रंगात बंद झाले। तर आता आपण पाहूया की टॉप गेनर कोणते होते, की टॉप जे आहे ते कोणते शेअर्स राहिले। तर सेन्सेक्स कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अदानी पोर्ट्सचे शेअर आज सर्वाधिक 5.91% वाढीसह बंद झाले। त्याचबरोबर NTPSचे शेअर 2.31%, HDFC बँक 1.38%, बजाज फायनान्स 1.31%, मारुती सुझुकी 1.24%, JSW स्टील 0.74%, ॲक्सिस बँक 0.53%, टेक महिंद्रा 0.49%, महिंद्रा अँड महिंद्रा 0.37%, नेस्ले इंडियाचे शेअर्स 0.28%, तर अल्ट्रा सिमेंटचे 0.23%, मोटर्सचे 0.22%, इन्फोसिसचे 0.21% आणि टाटा स्टीलचे 0.10% वाढीसह हे शेअर जे आहेत ते बंद झाले आहेत। तर टॉप लूजर म्हणता येईल किंवा जे सर्वात खाली होते ते शेअर कोणते होते, तर आज टायटनचे शेअर्स 0.77%च्या घसरणीसह बंद झाले। तसेच स्टेट बँक 0.57%, एशियन पेंट्स 0.54%, TCS 0.47%, सन फार्मा 0.41%, इंडसइंड बँक 0.39%, SCL टेक 0.24%, ICICI बँक 0.24%, कोटक महिंद्रा बँक 0.19%, पॉवर ग्रिड 0.12%, तर भारती एअरटेलचे शेअर्स ते 0.02%ने घसरलेले आहे। अशा पद्धतीने आपण पाहिलं की आज टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स जे आहेत ते कोणते शेअर्स होते। तर आता उद्या शेअर मार्केट कशा पद्धतीने ओपन होतोय आणि उद्या कोणत्या मोठ्या घडामोडीच्यामुळे जो आहे तो शेअर मार्केट काय लेवलला जाते किंवा कोण उद्याचे टॉप गेनर्स असतील किंवा कोण लूजर्स असतील हे पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज कळेल की आजचे जे आहे ते टॉप लूजर किंवा टॉप गेनर कोण होते आणि त्यानुसार तुम्हाला तुमची उद्याची जी काही स्ट्रॅटेजी आहे शेअर्सची ती तुम्हाला आखता येईल।